आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे। जळगावमध्ये ही सगळी घटना घडली आहे। जळगावमध्ये छावा संघटनेने सुप्रिया सुळे यांना घेराव घातलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काहीसे आक्रमक झालेले आहेत। नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे। सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी हा घेराव घातलेला आहे। जळगावमध्ये सुप्रिया सुळे यांचा दौरा पार पडत असतानाच छावा संघटनेने सुप्रिया सुळे यांना घेराव घातला। गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने मराठा आंदोलक हे नेत्यांनी आपली त्यांची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात थेट मांडावी या मागणीसाठी आंदोलन करत आहेत। त्यांना जाब विचारत आहेत। काही दिवसांपूर्वीच एका मेळाव्यादरम्यान सुद्धा थेट हे मराठा आंदोलक स्टेजवर आलेले होते आणि सुप्रिया सुळे यांचं भाषण थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। आणि यानंतर आता आपण जळगावमधली ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय। जळगावमध्ये छावा संघटनेचे हे कार्यकर्ते दाखल झालेले होते आणि ताईंना आम्ही निवेदन मराठा आरक्षण संदर्भात दिलेलं आहे की त्यांनी केंद्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा व केंद्रामधूनच मराठा समाजाला आरक्षणाचा सुरुवात होणार आहे, तिथून ते लवकर भेटू शकतं म्हणून ताईंना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि ताईंना निवेदन देताना ताईंची भूमिका स्पष्ट मांडायला सांगितलेली ताईंना की समाजाविषयी आपलं म्हणणं काय, कारण की मराठा समाजाला आरक्षण जे ओबीसीमधून भेटणार आहे त्या विषयावर ताईंनी स्पष्ट भूमिका मांडावी हे आम्ही ताईंना निवेदन दिलेलं आहे की आपली भूमिका स्पष्ट करावी। सुप्रिया ताईंना आम्ही निवेदन मराठा आरक्षण संदर्भात दिलेलं आहे। तर सुप्रिया सुळे यांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका त्यांनी जाहीर करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे।